मला आता ते काळ्या मशिदीचे जुने लोक आम्हाला भेटले, त्यांनी पण कागदपत्र दाखवले। काही ठिकाणी त्यांनी बेपत्ता लिहिलेला आहे, ते लोक जिवंत आहे पण त्याच्या रेकॉर्डवर बेपत्ता दाखवले। जे लोक भेटले ते काही चुकीचं सांगत आहे, एकंदरीत प्रथम दर्शनी असं दिसतंय आणि कोर्टात केस चालू आहे, तिथं त्यांनी लढावं। काय नेमकी मागणी आहे? बच्चू कडू यांचा ताफाडवून तुम्ही निवेदन दिलेलं आहे, काय नेमकी भूमिका? जय महाराष्ट्र। सर्वप्रथम आज या ठिकाणी बच्चू कडू साहेब आल्यानंतर आम्ही काळी म्हशी ट्रस्ट सोलापूरच्या वतीने इथं आलेलो आहोत आणि साहेबाला निवेदन दिले। निवेदनाचा असा उद्देश आहे की आम्ही आमच्या मशीदची जागा खालिद मन्यार जे प्रहार संघटनेचं नाव घेऊन वारंवार अन्याय करत आहे आणि सोलापूर शहरात गुटखेवाले झाले, मटकेवाले झाले, आता मशिदीकडनं खंडणी मागत आहे। या खंडणी मागणी केल्यामुळं आम्ही आज बच्चू कडू साहेबांना भेटलो आणि त्यांना त्या सदिच्छितपूर्ण सांगितलं की आज तुमचं कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन आमच्या मशिदीला ट्रस्टीला 5 लाख रुपये खंडणी मागत आहे। आम्ही वारंवार पोलीस प्रशासन, पोलीस कमिशनर साहेब, आयुक्तालय आणि महानगरपालिकेच्या साहेबांना पण सुद्धा आम्ही कंप्लेंट केली आहे की हा माणूस बेकायदेशीर तिथं खोका बनवून मशिदी जागा हडप करायला, तर त्यासाठी आम्हाला तुम्ही या जागेला रिकामी करून द्यावे व ह्याच्यावर खंडणीचे गुन्हा दाखल करावे। पण खालिद मन्यार अत्यंत षड्यंत्रकारी माणूस असून त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहे का? फक्त या कारण एकमेव आहे की प्रहार संघटना माझी आहे, माझे भलते लोक माझे ओळखीचे, नेते मंडळी माझी आहे, माझ्याकडे पैशाचा पावर आहे, पोलीस प्रशासनाला मी खिशात ठेवतो, अशी गोष्टी मशीदमध्ये येऊन सगळ्यांसमोर बोललेले आहे आणि आम्हाला अशी धमकी चेतावणी दिली आहे की आम्ही मशीद जागा कधी सोडणार नाही, हे आमची बापदाती जागा आहे, आम्ही कायमस्वरूपी तर राहणार, तुम्हाला काही करायचं असेल ते करा, या पद्धतीने आम्हाला धमकी दिली आहे। यासाठी मी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळमध्ये वारंवार तक्रारी अर्ज दिलेला आहे, ट्रिब्युनल कोर्टामध्ये सुद्धा केस टाकलेला मी या गोष्टीसाठी। त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही खालिद मन्यारकडे, ना कुठल्याही जागेचं त्यांनी मस्जिदासोबत ट्रस्टीसोबत व्यवहारसाठी कागदपत्र केलेलं आहे किंवा मस्जिदला कुठली देणगी आणि भाडे देत नाही। उलट त्यांनी आमचे जेवढे शेजारी लोक राहतात त्यांच्याकडनं 6,000 7,000 रुपये चंदा जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी औरंगाबादला फिरायला जात आहे। औरंगाबादला नुसतं नावासाठी की मी वक्फ बोर्डला चाललो, मला देणगी द्या, या सगळ्या गोष्टी करत आहे। आज मुख्याने सोलापूर शहरामध्ये काळी मशीद हे सगळ्यात जुनी आणि प्राचीन काळी मशीद आहे। बच्चू कडूंनी काय सांगितलं तुम्हाला? बच्चू कडूंनी आम्हाला आश्वासन दिले की याच्यावर आम्ही 100% काय कारवाई करू आणि आम्हाला सांगितले की विश्रामगृहामध्ये या, आम्ही तिथं भेटू आणि काय असेल ते पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कायदेशीर कारवाई करू। पुढची दिशा काय असणार तुमच्या अन्वयाची कारवाई? पुढची दिशा असेल की आम्ही पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आता सध्या आणि सांगणार आहे की यांनी 5 लाखाचे मला खंडणी वारंवार मागत आहे आणि आम्हाला त्रास देत आहे, ह्याच्यापासून आम्हाला जीवमाराची धमकी येत आहे, तर ह्याच्यावर कारवाई करा म्हणून। नाव काय तुमचं? माझं नाव अझर जमादार, मी काळी म्हशी ट्रस्ट उपाध्यक्ष आहे आणि वर्षानुवर्ष मी काळी म्हशी सेवा करत असतात। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।